पुढील सामन्याकरिता पुरुष आणि महिला विभागात पहिला पुकार देण्यात आलेला आहे। मुंबई उपनगर पश्चिम विरुद्ध सातारा पुरुष विभाग, मुंबई शहर पश्चिम विरुद्ध धाराशिव पुरुष विभाग, मुंबई शहर पूर्व विरुद्ध संभाजीनगर, पुणे ग्रामीण विरुद्ध बीड पुरुष विभाग पहिला पुकार। महिला विभागामध्ये ठाणे शहर विरुद्ध नाशिक ग्रामीण, सांगली विरुद्ध सोलापूर पहिला पुकार। पुरुष विभाग मुंबई उपनगर पश्चिम विरुद्ध सातारा, मुंबई शहर पश्चिम विरुद्ध धाराशिव, मुंबई शहर पूर्व विरुद्ध संभाजीनगर, पुणे ग्रामीण विरुद्ध बीड। महिला विभागात ठाणे शहर विरुद्ध नाशिक ग्रामीण, सांगली विरुद्ध सोलापूर पहिला पुकार। महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे उपाध्यक्ष माजी आमदार श्री दिनकर तात्या पाटील इथे उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत राहील। टीम मॅनेजर, प्रशिक्षक आणि कर्णधार, संघ व्यवस्थापक, प्रशिक्षक आणि कर्णधार पुणे ग्रामीण पुरुष विभाग, संघ व्यवस्थापक, प्रशिक्षक, संघनायक पुणे ग्रामीण पुरुष विभाग। आपल्याला मी वारंवार सूचित करीत इच्छित आहोत की आपण इमिजिएटली श्री मालोजी भोसले यांच्याशी संपर्क करायचा आहे, अन्यथा आपली मॅच खेळवली जाणार नाहीये। काही टेक्निकल बाब आहे तिथे। पुणे ग्रामीण संघ व्यवस्थापक, प्रशिक्षक अथवा कर्णधार आपण इमिजिएटली श्री मालोजी भोसले ठाणे जिल्हा कबड्डी संघटनेचे जनरल सेक्रेटरी यांच्याशी संपर्क करायचा आहे। पुणे ग्रामीण पुरुष विभाग, पिंपरी चिंचवड शहर संघाचे सर्व खेळाडू, प्रशिक्षक, व्यवस्थापक आपणा सर्वांना आहे। पुणे ग्रामीण आणि बीड आपल्याला पहिला पुकार देण्यात आलेला आहे। आपण खेळण्याच्या दृष्टीने तयारी करायची आहे आणि पिंपरी चिंचवड संघाचे प्रशिक्षक, व्यवस्थापक आणि कर्णधार आणि सर्व खेळाडू आपल्याला जनरल सेक्रेटरी श्री बाबूरावजी चांदेरे यांनी अनाउन्समेंट केलेली आहे की आपल्याला बॅकस्टेज एका मीटिंगसाठी भेटायचं आहे, आपण तिथे यायचं आहे। पिंपरी चिंचवड पुरुष संघाचे व्यवस्थापक, प्रशिक्षक, संघनायक आणि सर्व खेळाडू आपण बॅकस्टेज श्री बाबूराव चांदेरे यांच्याशी संपर्क करायचा आहे। आपल्याला काही इन्स्ट्रक्शन्स देण्यात येणार आहे।
3 पॉईंट सिंधुदुर्ग सुपर रेड मारला. मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा 2025 कालपासून या मैदानामध्ये सुरू झाली आहे. ही 72वी राज्यस्तरीय निवड चाचणी मुख्यमंत्री चषक 2025 स्पर्धा आणि या कबड्डी स्पर्धेचा थरार अनुभवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित तमाम कबड्डी क्रीडा रसिकांचं मनःपूर्वक स्वागत. क्रीडानगरी सज्ज आहे. सर्व मैदानांवरती विविध संघांचे खेळाडू एकमेकांशी लढत द्यायला सिद्ध आहेत. त्यांच्या लढतीचा थरार आपण सारे 72वी राज्य निवड चाचणी मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा 2025 काल पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि वनमंत्री महाराष्ट्र राज्य सन्माननीय गणेशजी नाईक साहेब यांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धांचा दिमागदार उद्घाटन सोहळा पार पडला आणि आज इथून पुढे या स्पर्धा अशाच पुढचे 4 दिवस अविरत सुरू राहणार आहे. जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामधून 62हून अधिक संघ या 72व्या निवड चाचणी स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत. ही मेजवानी आहे. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांना विनंती आहे की आज या स्पर्धेचा अवघा 2रा दिवस आहे, पण यापुढे अजून 3 दिवस ही स्पर्धा अशीच रंगतदार अवस्थेमध्ये अतिशय उत्कंठावर्धक अशा स्थितीला पोहोचणार आहे. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांनी जास्तीत जास्त ठाणेकर रसिकांपर्यंत या स्पर्धेला पोहोचवावं. अर्थात या स्पर्धेला प्रत्यक्ष पाहण्याची संधी या मैदानावर उपलब्ध नसलेल्या अनेक क्रीडा रसिकांना मिळणार आहे आणि त्यासाठी या स्पर्धेच्या आयोजनाची धुरा समर्थपणे सांभाळणारे भारतीय जनता पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष सन्माननीय संजय वाघुले साहेब यांच्या फेसबुक पेजवरती याचे फोटोज आणि व्हिडिओज अपलोड केलेले आपल्याला पाहता येतील. त्याचबरोबर मुख्यमंत्री चषक 2025 हे फेसबुक पेज सुद्धा आपणाला या स्पर्धेचा थरार अनुभवण्यासाठी उपयुक्त ठरेल. तेव्हा तमाम ठाणेकर आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या क्रीडा रसिकांनी आवर्जून या मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा 2025चा हा थरार अनुभवावा अशी त्यांना आयोजकांच्या वतीने विनंती करण्यात येते. भारतीय जनता पक्ष ठाणे शहर यासोबतच विश्वास सामाजिक संस्था, ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन या सर्वांचा यामध्ये सहभाग आहे. अर्थातच ठाणे महानगरपालिकेचा सुद्धा या आयोजनामध्ये मोलाचा वाटा आहे. अशा सर्व संस्थांच्या एकत्रित सहयोगातून ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा थरार क्रीडा रसिक अनुभवत आहेत. पुन्हा एकदा या स्पर्धेसाठी उपस्थित तमाम महाराष्ट्र राज्यातून आलेल्या सर्व कबड्डीपटूंचं, मग पुरुष संघ आणि महिला संघ या दोन्ही संघातील कबड्डीपटूंचं ठाणे नगरीत मनःपूर्वक स्वागत. त्याचबरोबर ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी झटणाऱ्या ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं, कार्यकर्त्यांचं, या स्पर्धेचे पंच म्हणून काम करणाऱ्या, वरिष्ठ पंच म्हणून काम करणाऱ्या सर्वांचंच ठाणे नगरीत मनःपूर्वक स्वागत. आणि त्याचबरोबर या स्पर्धेचा थरार अनुभवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित तमाम कबड्डी क्रीडा रसिकांचं सुद्धा आयोजकांच्या वतीनं हार्दिक स्वागत.
विरुद्ध संभाजीनगर, पुणे ग्रामीण विरुद्ध बीड। पहिला पुकार पुरुष विभाग, दुसरा पुकार पुरुष विभाग मुंबई उपनगर पश्चिम विरुद्ध सातारा, दुसरा पुकार मुंबई शहर पश्चिम विरुद्ध धाराशिव, मुंबई शहर पूर्व विरुद्ध संभाजीनगर, पुणे ग्रामीण विरुद्ध बीड जिल्हा। पुरुषांच्या सामन्यांकरिता दुसरा पुकार, महिलांच्या सामन्याला दुसरा पुकार ठाणे शहर विरुद्ध नाशिक ग्रामीण, सांगली विरुद्ध सोलापूर, दुसरा पुकार। या सर्व संघांच्या व्यवस्थापकांना सूचना की आपण तयारीत राहायचे। आपल्याला दुसरा पुकार देण्यात आलेला आहे। मुंबई उपनगर पश्चिम विरुद्ध सातारा, मुंबई शहर पश्चिम जिल्हा विरुद्ध धाराशिव जिल्हा, मुंबई शहर पूर्व जिल्हा विरुद्ध संभाजीनगर जिल्हा, पुणे ग्रामीण जिल्हा विरुद्ध बीड जिल्हा। पुरुष विभाग दुसरा पुकार, महिला विभाग दुसरा पुकार ठाणे शहर जिल्हा विरुद्ध नाशिक ग्रामीण जिल्हा, सांगली जिल्हा विरुद्ध सोलापूर जिल्हा। या सर्व संघांना खेळण्याकरिता दुसरा पुकार। संघ व्यवस्थापक प्रशिक्षक आपले टीम्स रेडी ठेवायचे आहेत। आपल्याला दुसरा पुकार या क्रीडानगरीमध्ये म्हणजेच पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी क्रीडानगरीमध्ये ज्या क्रीडा रसिकांचं आगमन उशिराने झालेलं आहे त्यांची स्पर्धा अतिशय मानाची आहे, कारण की या स्पर्धेतूनच आपल्या महाराष्ट्राचा संघ पुरुष आणि महिलांचा निवडला जाईल आणि हाच पुरुष आणि महिलांचा संघ राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करेल। क्रीडांगणाच्या परिसरामध्ये निवड समिती सदस्य आमच्या बसलेले आहेत। महिला विभागाच्या निवड समिती सदस्य आहेत। अर्जुन पुरस्काराच्या मानकरी श्रीमती शकुंतला खटावकर, छत्रपती पुरस्काराच्या मानकरी ठाणे जिल्ह्याच्याच मीनल सावंत पालांडे, छत्रपती पुरस्काराच्या मानकरी मुंबई उपनगर जिल्ह्याच्या वीणा खवळे शेलटकर आणि शिवछत्रपती पुरस्काराच्या मानकरी मेघाली कोरगावकर मस्कर मुंबई जिल्ह्याच्या। पुरुष विभागाची आमची निवड समिती सदस्य याप्रमाणे राहतील। श्री रमेश भेंडेगिरी आहेत कोल्हापूर जिल्ह्याचे, श्री प्रमोद मात्रे छत्रपती पुरस्कार विजेते रायगड जिल्हा, श्री नवनाथ लोखंडे हिंगोली जिल्हा, श्री राम भोईर ठाणे जिल्हा। हे सर्व निवड समिती सदस्य याच पश्चिम जिल्हा विरुद्ध सातारा जिल्हा, मुंबई शहर पश्चिम जिल्हा विरुद्ध धाराशिव जिल्हा, मुंबई शहर पूर्व जिल्हा विरुद्ध संभाजीनगर जिल्हा, पुणे ग्रामीण जिल्हा विरुद्ध बीड जिल्हा। महिला विभागामध्ये दुसरा पुकार देण्यात आलेला आहे। ठाणे शहर जिल्हा विरुद्ध नाशिक जिल्हा, नाशिक ग्रामीण जिल्हा, सांगली जिल्हा विरुद्ध सोलापूर जिल्हा। व्यवस्थापक आपले टीम्स रेडी ठेवायचे आहेत। आपल्याला सेकंड कॉल। हॅलो, अजूनही बऱ्याचशा संघानं या ठिकाणी 35व्या सब ज्युनियर राज्य अजिंक्यपद स्पर्धेची जी मनमाडला झाली त्याची प्रमाणपत्र इथे घेऊन गेलेले आहेत। सर्व जिल्हा संघटनांना विनंती आहे की या ठिकाणी आपले प्रमाण यानंतर होणाऱ्या सामन्यांकरिता थोड्या अवधीतच आम्ही तिसरा पुकार देणार आहोत। मुंबई उपनगर पश्चिम विरुद्ध सातारा जिल्हा, मुंबई शहर पश्चिम जिल्हा विरुद्ध मुंबई उपनगर पश्चिम जिल्हा विरुद्ध सातारा जिल्हा, मुंबई शहर पश्चिम विरुद्ध धाराशिव जिल्हा, मुंबई शहर पूर्व विरुद्ध संभाजीनगर जिल्हा, पुणे ग्रामीण जिल्हा विरुद्ध बीड जिल्हा। पुरुष विभागाने तयारीत राहायचंय। थोड्या दिवसात तुम्हाला तिसरा पुकार दिला जाईल। महिला विभागात ठाणे शहर विरुद्ध नाशिक ग्रामीण,
सांगली विरुद्ध सोलापूर या